पाहिजे ना ते एकदा. ते तुम्ही किती प्रामाणिकपणे द्यायचं ते तुम्ही ठरवायचंय. बघून कोण जास्त एवढं लिहू शकत नाही. ठीक आहे. तर ऍटलीस्ट तुमच्या हाताखालून तरी जायला पाहिजे की 12 मार्कचं क्वेश्चन किंवा आहे. एक लेक्चरला आपण ज्यावेळेला तुमचं चॅप्टर संपेल त्यावेळेला 25 मार्काची टेस्ट घेऊयात आपण. 25 2 लेक्चर कंटिन्यू घेऊन काय करूया, किती वेळ आता 1 तास इनफ आहे ना तुमचा 25 मार्कासाठी. ठीक आहे. म्हणजे काय होईल की चॅप्टरची पूर्ण आता तुम्ही नोट्स काढल्यात बरोबर. तर नोट्स काढल्यानंतर तुम्ही प्रॉपरली म्हणजे हे होईल तुमचं की एकदा हाताखालून गेले की तुम्हाला परत ज्यावेळेला एक्झामच्या वेळेला तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक्झामच्या ह्याच्यात तुम्ही अभ्यास करशील की बाबा 12 मार्क तुम्हाला किती लिहायला पाहिजे, तुम्हाला वेळ पुरते का, 4 मार्काला कुठले कुठले क्वेश्चन. आता बऱ्यापैकी तुम्हाला मी क्वेश्चन सांगितले. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला मी काय करेन, क्वेश्चन बँक पण तुम्हाला देईन की अजून काय ठीक हे बघा तुम्हाला जे पॉइंट आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन असतात, त्याच्या पलीकडे काय नसणार आहे. फक्त काय आहे की 12 मार्कला मोठा क्वेश्चन मध्ये कॉम्बिनेशनला 4 मार्काचा कुठलाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असं मल्टिपल चॉईसची एखादी टेस्ट घेऊयात आपण अजून नंतर. म्हणजे तुम्ही काढलेले जे मल्टिपल चॉईस आहेत तो भरपूर मार्काची टेस्ट घेऊयात म्हणजे तुम्हाला ते पण हे होईल. आणि माझ्याकडे जे मल्टिपल चॉईस आहेत तुम्ही काय करा सगळ्यांचं कलेक्शन करून तुम्हाला स्टडीला उपयोगाला येईल. ज्यांनी ज्यांनी लेक्चरला आहेत त्यांचा 100% फायदा होणारच आहे. आणि जे नाहीत त्यांना काही घेणं देणं नाही, त्यांना काही आपण काही बोलू शकत नाही. कारण स्वतःचा फायदा कशात आहे हे जर मुलांना कळत नाही तर त्यांना काहीच कळत नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय काम असते मला सांगा, तुम्ही घरात बसून तुम्हाला लेक्चर ऐकायचं बरोबर ना. हा वैशाली, मुली बऱ्यापैकी येतात लेक्चरला पण मुलांचा काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती. जाऊ तिकडं, आपल्याला काय करायचंय, ज्याला चांगले मार्क्स पडायचे ते येईल, ज्याला नाही करायचं सिन्सिअरली ते नाही येणार. दुसरं काही कोण जबरदस्ती नाही करू शकत. पण तुमचा अटेंडन्सचा रिपोर्ट जातोय एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही हे ह्याला सेव्ह होते की कोण कोण प्रेझेंट आहे, कुठल्या लेक्चरला काय, हे सगळं रिपोर्ट आहे. त्यामुळे तुमच्या मार्क्सला तुमच्या अटेंडन्सचा रिपोर्ट तुमचा जाणार आहे वरती. त्यामुळे तुम्ही ठरवायचं की किती लेक्चर कम्प्लीट करायचे नाही करायचे. आणि मला नाही वाटत की MSc चं विदाउट लेक्चर तुम्ही स्वतः अभ्यास करू शकताय. करू शकताय का प्रणाली. तर व्हिडिओ तुमच्या ऑन करा म्हणजे मला लक्षात येईल की मला काही समजलं नाही समजेल. अमृता, फर्स्ट अमृता, सेकंड अमृता, सीमा. तुम्ही स्वतः करू शकताय का अभ्यास बिना लेक्चरचा. आहे लेक्चरची गरज मॅडम. कारण आपलं BSc लेवल पर्यंत जोपर्यंत असते त्यावेळेला काय असतंय की तुम्ही वाचलं तरी कळतं बरोबर ना. आणि MSc चा सिलेबस असा आहे की बाबा तुम्हाला सुरुवातीला काहीच नाही कळत आहे. पण ज्या वेळेला तुम्ही लेक्चर करता त्यावेळेला तुम्हाला एक आयडिया येते की बाबा हा हे ह्या पॉईंट मध्ये असं असं आहे. त्यामुळं तुम्ही लेक्चर कंपल्सरी, माझंच असं नाही मी म्हणत, पण सगळे जे काही लेक्चर तुमचे होतात तेवढं उलट तुम्ही लकी आहे की बाबा तुमचं रेग्युलर टाइम टेबल प्रमाणे लेक्चर होतं. आणि सिलेबस पण ह्याच्यामुळे काय होईल की सिलेबस पण कम्प्लीट फास्ट होईल आपला. कारण क्लासच्या लेक्चरला लिमिटेशन येते की बाबा हे होत नाही की बाबा सेकंड कोण आले की पटकन स्टॉप करायचं वगैरे. तिथं काय होतंय की कंटिन्युअस लेक्चर घ्यायचं असेल तर ऍडजस्ट लगेच करता येते किंवा मे बी नंतर अजून आपण शेड्यूल करू शकतो लेक्चर. त्यामुळे सिलेबसचं टेन्शन नाही यावेळेला, सिलेबस कम्प्लीट होईल लवकर. तर आता बेस्ट ऑफ लक. तुम्ही आता ऑनलाईन एक्झाम द्या. आज 2 पेपर आहेत ना. हो मॅम. ठीक आहे. आज जे झालेलं आहे पॉईंट आणि लास्ट लेक्चरला जे 3 पॉईंट म्हणजे 4 पॉईंटच्या नोट्स तुम्ही कम्प्लीट करायच्या सॅटर्डे पर्यंत. ठीक आहे. हे तुमची एक्झाम झाल्यानंतर काढा. मी आज तुम्हाला गुगल क्लासरूमला शेअर करते. पर्सनल नोट्स पण शेअर करते आणि बुक्सचे जे काही कुठल्या बुक्सचे हे आहेत ते पण शेअर करते. ठीक आहे. महावेरी, काही प्रॉब्लेम नाही ना. अभ्यास होतोय का. हो मॅडम. ठीक आहे. करा मग अभ्यास. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅम. बाय. ठीक आहे. बाय.